या विज्ञान युगात चिकित्सक वृत्ती बाळगा, युवकांनी शिक्षित व्हा असे आवाहन साकोलीचे नेत्रतज्ञ डॉक्टर ओमेंद्र येडे यांनी केले। कुंभली यात्रेत अंगात देवी आणणाऱ्या महिला भरपूर असतात। अंधश्रद्धेचे स्वरूप येऊ नये म्हणून दुर्गाबाई डोह जत्रेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जनप्रबोधन कार्यक्रम गुरुवार 15 जानेवारीला द्वितीय दिवसाची सांगता झाली। येथे दुसऱ्या दिवशीही अंधश्रद्धावर विविध प्रयोग सादर केले। हे बघायला शेकडो यात्रेकरूंनी एकच गर्दी केली होती। समारोप कार्यक्रमात अतिथी नेत्रतज्ञ डॉक्टर ओमेंद्र येडे, भंडाऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी, साकोलचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे, उपनिरीक्षक विजय पुंडे, क्षेत्र सहाय्यक बालपांडे, अनिस, जिल्हा संघटक डीजी रंगारी, जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक ज्ञानचंद जांभूळकर, भाऊराव मेश्राम, तालुका सचिव यशवंत उपरीकर, कागदराव रंगारी, कल्पना सांगोडे, वनिता बहेकार, पत्रकार आशिष चेटगे, किशोर गडकरी आदी उपस्थित होते। येथे दुसऱ्या दिवशी अंधश्रद्धावर विविध प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग सादर करण्यात आले व जनतेमध्ये विशेष जनजागृती करण्यात आली। हे पाहायला यात्रेकरूंनी एकच गर्दी केली होती। तालुका महिला समिती आहे या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनात मी जवळपास 2005 या वर्षीपासून जुळलेली आहे आणि नियमित जे कार्य जमते माझ्याने ते आम्ही करत आहोत। तर इथे दुर्गाबाईच्या डोह इथे दरवर्षी एक दिवसीय शिबिर असतो आणि याला जवळपास 30 वर्ष आता झालेले आहेत। यावर्षी 2 दिवसीय शिबिर घ्यायचं असं आमच्या कार्यकर्त्यांनी, आमचे जे संघटक आहेत, रंगारी सर आहेत, स्पीकर सर, मेश्राम सर, जांभूळकर सर यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे। हे शिबिर खूप छान झालेलं आहे, चांगला प्रोत्साहन मिळालेला आहे आणि या शिबिराचा एकच उद्देश आहे की लोकांनी अंधश्रद्धा सोडावी आणि वैज्ञानिक व तार्किकता त्यांच्या मनामध्ये आणली पाहिजे आणि त्या दृष्टीने ते वाढले पाहिजे। त्याचप्रमाणे इथे जी दुर्गाबाईचा डोह ही जी यात्रा आहे, खरी यात्रेचं जे कारण आहे ते वेगळंच आहे आणि लोक इथे नवसे गवसे तवसे असे अनेक प्रकारचे लोक असतात। त्याच्यामध्ये काही वैज्ञानिक दृष्टिकोनाचे पण असतात आणि काही पण खरंच अंधश्रद्धा असतात। आम्ही देश धर्माला कधीच विरोध करणार नाही आणि करत पण नाही, पण प्रत्येकाची ही श्रद्धा वेगळी वेगळी असते आणि त्याच्या श्रद्धेनुसार ते कार्य करत असतात। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांनी त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्याला सम्यक दृष्टी म्हटलेला आहे, ते दृष्टिकोन बदलवला पाहिजे। त्यांनी त्या दृष्टिकोनातून सगळ्या म्हणजे त्या चिकित्सक बुद्धीतून, त्या तर्कातून, त्या प्रयोगाकडे त्यांनी पाहिलं पाहिजे। अनेक प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग सुद्धा या ठिकाणी करून दाखवलेले आहेत आणि त्याच्यामुळे जे आमचे श्रोतागण उपस्थित होते त्या श्रोतागणांना तो वैज्ञानिक दृष्टिकोन नक्कीच कळला असेल आणि त्यांच्यामध्ये फरक पण पडला असेल आणि त्याच्यामधून त्यांनी काहीतरी आत्मसात केलं असेल। तर अशा प्रकारचे दरवर्षी इथे शिबिर होतात आणि ते खरंच ते अंधश्रद्धा सोडा आणि वैज्ञानिक नाते जोडा हे खूप आवश्यक आहे। त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे जे प्रदूषण इथे करतात ते प्रदूषण पण त्यांनी सोडले पाहिजे। त्यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, हे सुद्धा इथे आम्ही आमच्या ह्याच्यामधून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या समितीमधून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन सचिव गेल्या 40 वर्षापासून आमच्या ह्या अखिल भारतीय समितीची संस्था स्थापन झालेली आहे आणि या ठिकाणी 30 वर्षापासून दुर्गा डोह या ठिकाणी सगळे आपले अनेक शिबिर लागत आहे। तर भूत धानामती त्याच्या नावावर जे भोंदू बाबा लुबाडत असतात आणि गुलामगिरीमध्ये ठेवत असतात त्याच्या विरोधात ही आमची संघटना आहे। तर आमच्या जाती धर्माला विरोध नाही, तर त्याच्या देवाच्या नावावर जे लुबाडत असतील त्याचा विरोध आहे आणि आमची ही संस्था त्याचे निराकरण करून एक चांगला संदेश देत असतो। या ठिकाणी मी एवढीच सांगतो की अनिसचे नाते जोडा आणि विज्ञानाचे धरा, एवढं बोलून मी 2 शब्द सांगतो। कागदराव शिवानंदारी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा साकोलीचे संघटक। आम्ही गेल्या 30 वर्षापासून या दुर्गाबाईच्या डोहावर आमचं हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं शिबिर राबवतो
त्यासाठी फार आम्हाला परिश्रम करावे लागतात. गाडगे महाराजांनी स्वतः हातात झाडू घेऊन जागा स्वच्छ केली. आम्ही गेल्या 43 वर्षापासून आमची समिती लोकांच्या डोक्यात पडलेले किडे झाडण्याचं काम करतो. काही अंशी आम्हाला यश मिळालं आहे. अजून समोरही ते मिळत राहावं यासाठी आमचे सदोदित प्रयत्न असतील. आम्ही हा दोन दिवसीय शिबिर दुर्गाबाईच्या डोहावरच नव्हे तर शाळात जाऊन हा शिबिर राबवतो. आणि एवढंच नाही तर आजूबाजूच्या सगळ्या एरियामध्ये ज्या काही कंप्लेंट्स असतात, ज्या काही तक्रारी असतात, त्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी रात अपरात तेव्हाही त्यांनी आम्हाला फोन केलं तर आम्ही जाऊन त्या ठिकाणी त्यांची तक्रारीचं निराकरण करतो. अशीही आमची समिती विकासाच्या दृष्टीने पहिलेही वाटचाल करत होती, आताही वाटचाल करत आहे आणि समोरही वाटचाल करत राहील. आम्ही जोपर्यंत आहोत, आमचे नवीन कार्यकर्ते आहेतच, पण त्यांना अनुभव देण्याचं काम आम्हीच करतो ना. आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे शिबिराचं काम आम्ही सुरू ठेवणार आहोत. एवढं बोलून मी इथंच थांबतो. लावणू मिश्रा, अध्यक्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा साकोली. आम्ही दुर्गाबाईच्या डोहावर दरवर्षी 1 दिवसीय जनप्रबोधन शिबिराचं आयोजन करत असतो. यावर्षी आम्ही 2 दिवसाचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या शिबिरामध्ये भारतीय संविधानाच्या कलम 51, आर्टिकल 51, 50H, इट शॅल बी द ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया टू डेव्हलप सायंटिफिक टेम्पर, ह्युमॅनिझम अँड रिफॉर्म. हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. विज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि सुधारणावाद हे राबवणे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. याला अनुसरून महाराष्ट्र शासनानं 2013ला महाराष्ट्र राज्य जादूटोणाविरोधी कायदा तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये 12 कलमे आहेत. आमची समिती ही नागरिकांना कलमं काय आहेत हे समजावून सांगते. आज 2 दिवसाच्या शिबिरामध्ये मी स्वतः ते कलमं समजावून सांगितले, लोकांना पटले. आणि जर अशा प्रकारे कोणी गुन्हा करत असेल तर त्याला 6 महिने ते 7 वर्षाची शिक्षा, 5,000 ते 50,000 दंड होतो हे देखील समजावून सांगितलं. त्याच्यामुळे जनजागृती भरपूर झाली. धन्यवाद. मी ज्ञानचंद ताराचंद जांभूळकर, उपाध्यक्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा भंडारा. आमचा देव आणि धर्माला विरोध नाही, तर देव आणि धर्माच्या नावावर जे फसवणूक करतात त्या ढोंगी बुवाबाजांना आमचा विरोध आहे. म्हणून मला असं म्हणावंसं वाटते, ना विरोध देवाला, ना विरोध धर्माला, आमचा विरोध बाबाला, असलम भोंदू बाबाला, असा तोंडाला काळा, जो फसवी तो जनतेला देवाच्या नावावरती, जो लुबाडतो जनतेला धर्माच्या नावावरती, त्याला हटवा, त्याला कटवा, नका वाढवू पापाला. ना विरोध देवाला, ना विरोध धर्माला, आमचा विरोध बाबाला, असलम भोंदू बाबाला, हासा तोंडाला काळा, हासा तोंडाला काळा. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिंदाबाद, जिंदाबाद.